असं आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना यांच्यातल्या युतीविषयी कोणाच्या मनात संभ्रम नाही आहे आणि कार्यकर्त्यांच्या मनात तर अजिबात नाही. मुंबईसह अनेक महानगरपालिकेत शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते एकत्र येऊन कामाला लागलेले आहेत. दोन्ही पक्षांकडून तशा सूचना गेलेल्या आहेत आणि सूचना जाण्यापेक्षाही आधी जे कार्यकर्त्यांमध्ये जो उत्साह आणि मनोमिलन झालेलं आहे ते आम्ही स्वतः अनुभवतो आहोत. बघा की ही युती जी आहे शिवसेना उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यामध्ये युती तर झालेलीच आहे, फक्त जागा वाटपावर शेवटचा काल रात्री पूर्ण झाला. आता राज आणि उद्धवजी यांनी एकत्र येऊन या संदर्भात जो काही जागा वाटपाचा फॉर्म्युला किंवा इतर काही गोष्टी आहेत त्या संदर्भात त्यांना घोषणा करणं तेवढं बाकी आहे. आता ती आज करायची संध्याकाळी की उद्या याच्यावर आम्ही आता निर्णय घेऊ. पण आजपासून नॉमिनेशनमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याची सुरुवात झाली आहे, खरं आहे. म्हणजे निवडणूक प्रक्रिया आज सुरू झालेली आहे आणि त्याच्यामुळे आता आम्हाला फार वेगानं काम करावं लागेल. नाशिकमध्ये चर्चा आटपलेली आहे, पुण्यामध्ये विषय संपलेला आहे, कल्याण डोंबिवलीतला विषय संपलेला आहे, ठाणे आणि मीरा भाईंदरला सुद्धा हा विषय आम्ही जागा वाटपाचा संपवल्यामुळे आता इतक्या 7-8 महानगरपालिकांचं काम करताना थोडा वेळ लागतो. विषय मुंबई महानगरपालिकेचा दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. काही विद्यमान नगरसेवक असतात, त्यांच्या जागांची अदलाबदल होत असते युतीमध्ये, तर त्यासाठी लोकांना एकत्र बसवून त्यातून मार्ग काढावा लागतो. तर या सगळ्या गोष्टी जवळजवळ पूर्ण झालेल्या आहेत, या सगळ्या प्रक्रिया पूर्ण झालेल्या आहेत. आत्ता मी थोड्या वेळाने माननीय उद्धवजींशी आणि राजसाहेबांशी बोलून आम्ही त्याच्यावरती निर्णय घेऊ. काय नहीं, ईवी फॉर्मचं वाटप सुरू झाले. आपने जो ट्वीट किया है उसमें वो कह रहे हैं कि आपने जो कहा है कि अभी हमें बोलना चाहिए था वरना फिर चुप्पियां लेके मर जाएंगे. हाँ, क्या चुप्पियां ये इशारा कांग्रेस को लेकर है? सबके लिए है. जो आज चुप बैठे हैं, जिसकी जो हालत है, संविधान की जो हालत है, सुप्रीम कोर्ट की जो हालत है, सबका आवाज़ दबा दिया है और हम जनता चुप है. अगर जनता चुप रहेगी, नेता चुप रहेगी, सामाजिक कार्यकर्ता चुप रहेगी तो इतिहास हमें माफ़ नहीं करेगा. और जब हम जीवन के आखिरी पड़ाव पर हो गए तो हमें ऐसा आएगा मन में, अरे अरे हमको बोलना चाहिए था, कुछ करना चाहिए था. तब समय निकल चुका हो. तो ये समय है कि आज बोलो, आज संघर्ष करो और देश को बचाओ. तो क्या लगता है कांग्रेस को ये समझ जाना चाहिए आपका इशारा और आपके जो ठाकरे बंधुओं की जो युति उसमें शामिल हो जाना चाहिए? नहीं, ये इशारा उसके लिए नहीं है, लेकिन महाविकास आघाड़ी के कांग्रेस हमारे सबसे भरोसेमंद साथी है. अगर हमको बीजेपी का पराभव करना है, हराना है हमको, तो सबको एक साथ आना हो. सर, राष्ट्रवादी कांग्रेस से आपकी चर्चा चल रही है, आप कितनी सीट? देखिए, जयंतराव पाटिल, शशिकांत शिंदे जी और खुद शरद पवार जी इस बारे में चर्चा कर रहे हैं और मुझे लगता है एनसीपी के साथ हमारा भी गठबंधन हो जाएगा. आप अपनी युति कब तक जाएगी? सबको कभी भी हो सकती है, सीट शेयरिंग पे कभी भी हो सकती है. आज शाम को भी हो सकती है, कल सुबह भी हो सकती है. थैंक यू.